UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा। अंजली दवानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला फोटो ट्विट। बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर तात्काळ चौकशी लावण्याची मागणी। हे पोलीस आहेत का? हा वाल्मी कराडचे नोकर। दवानियांकडून रील्स व्हिडिओ पोस्ट तर धनंजय मुंडेंची वाल्मी कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली। दोघांचा एकाच गाडीतून प्रवासाचा व्हिडिओ समोर। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास फडला अखेर अटक। हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दवानियांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल। बीड हत्येचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांचीही राजीनामा घेण्याची मागणी। मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा। निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणी एसआयटी लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक आणि बीडचे पोलीस अधीक्षक केजमध्ये हत्या झालेल्या घटनास्थळाची पाहणी। शरद पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरेही बीडचा दौरा करणार। 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणीचा दौरा करण्याची शक्यता। देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या मूकमोर्चाची तयारी सुरू। न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर। शनिवारच्या मोर्चात शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत हत्या। पाण्याच्या ड्रममध्ये आढळले मृतदेह। 54 वर्षीय नराधम अटकेत। राजगुरुनगरमधील ठिय्या आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीनंतर क्षमलं। पीडित मुलींचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी तयार। कुटुंबियांना संरक्षणासह आर्थिक योजनांचा लाभ देण्याचं प्रशासनाचं लेखी आश्वासन। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा। गृहमंत्री फडणवीसांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आदेश। खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्याच्याही सूचना। सतीश वाघ हत्या प्रकरणात आरोपी पत्नी मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पतीचं अपहरण, हत्येसाठीच 5 लाखांची सुपारी दिल्याचा आरोप। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात 2 जण पोलिसांच्या ताब्यात। सूत्रांची माहिती। तर शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचीही माहिती। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू। पाया खोदण्याच्या कामात सुरुवात। राम सुतार आर्ट क्रिएशन कंपनीला पुतळा उभारण्याचं काम। दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शिंदे मोदींमध्ये 1 तास चर्चा। शिंदे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी काश्मीरला रवाना। मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यातील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना। विभागीय प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती धक्कादायक बाब उघडकीस। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।